आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे। राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। कोविड काळातील भ्रष्टाचाराविरोधात मनसे आता आक्रमक झाले आहे। भ्रष्टाचाराविरोधात मनसे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहे, तसंच चौकशीसाठी महापालिका आयुक्तांकडे देखील तक्रार करणार आहे। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये जे राजकारण झालं ते फक्त आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी सुरू आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला। योग्य वेळ आल्यावर याबाबत खुलासा करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं। हे फक्त आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी झालेलं राजकारण आहे। या राजकारणाचा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सविस्तर खुलासा आम्ही सगळेजण करू, परंतु याच्यामध्ये ज्यांना डॉक्टर सुधीर तांबे माहिती आहे, तांबे परिवार माहिती आहे, ते कोणीही आम्ही फसवलं या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही। सरकार विरोधातील नाना पटोलेंची विधानं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय। शेड्यूल 10 नुसार 14 फेब्रुवारीला सरकार पडेल असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं। मुंगेरी लाल स्वप्न पाहायचा, गणपतवानी स्वप्न पाहायचा, गणपतवानी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काढी, मनाशीचं न म्हणायचा की या जागेवर बांधीन बाडी। तर कोणाला 14 तारीख व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं स्वप्न पडत असेल त्याच्यावर काही बंधन आहे का? फक्त एवढंच आहे की असे नेत्यांनी कमी शब्दामध्ये बोललं पाहिजे। भास्कर जाधव यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केलेली आहे। तसंच नारायण राणेंबद्दल बोलाल तर मतदारसंघात येऊन अब्रू काढेन असा इशारा राणेंनी दिला। तसंच भास्कर जाधवांना आपणच राजकारणातून बाद करणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलं। राणे साहेबांवर बोलशील तर अजून पण भाषा खाली जाऊ शकते। गोवागरमध्ये येऊन तुझी आबरू काढणार, लक्षात ठेव। अवकादीत राहा। राणेसाहेबांचं काम करतील, ते त्यांच्या लेवलचं जे काय आहे ते करतील, तू तुझ्या लेवलमध्ये राहायचं। राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केलाय अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। तसंच वंचित सोबतची उद्धव पक्षाची आघाडी ही मुंबईपुरती असून पुढे बघूया असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। माननीय गव्हर्नर यांना जर राजीनामा द्यायचा होता राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। देशमुखांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि सुनेला सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयाकडून 33व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती देण्यात आलेली आहे। तसंच गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबई महापालिकेनं पूरमुक्त मुंबईचा संकल्प केलेला आहे। परळ, दादर, माटुंगा आणि वरळीमध्ये पर्जन्य वाहिन्यांची पुनर्रचना केली जाणार आहे। या कामासाठी 44 कोटी 35 लाख रुपये खर्च केला जाणार आहे। सातारा शहरात हातात कोयते घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या 5 युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या कोयता गँगनं काल संध्याकाळच्या सुमारास एका 4 चाकी गाडीची तोडफोड करून भर रस्त्यात राजपथावर एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून धमकी दिली। या प्रकरणात पोलिसांनी 5 युवकांना सातारा इथल्या पवई नाका इथून ताब्यात घेतले। साताऱ्याच्या वाडेगावच्या हद्दीमध्ये महामार्गाजवळ असलेल्या हॉटेल परिसरात एकावर गोळीबार करण्यात आलाय। शुक्रवार पेठेतील एकाची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। रात्री 1च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आल्यानंतर मारेकरी फरार झाले। घटनास्थळी तालुका पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली असून इथे दररोज हजारो भाविकांची गर्दी उसळते।
वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. दगडफेकीच्या वाढत्या घटनांनंतर कलम 153 आणि 154 नुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या 12 घटना घडल्या असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील रबाळे MIDC मध्ये जवळपास 1000च्या वर अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. हा प्लॉट MIDCच्या अखत्यारीत येत असल्यानं अनेक दिवसांपासून झोपडपट्टी धारकांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. बीबीसीचा बंदी घातलेला माहितीपटाचं स्क्रीनिंग हैदराबाद विद्यापीठात करण्यात आलं. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आलेत. केंद्र सरकारनं बंदी घालण्याच्या 2 दिवसांपूर्वी आम्ही या माहितीपटाचं स्क्रीनिंग करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. अंटार्क्टिका इथला एक ग्लेशियरचा मोठा तुकडा तुटून समुद्रात कोसळला. जवळपास 150 मीटर इतका मोठा हा हिमखंड होता. हा हिमखंड ब्रिटनच्या हॅली रिसर्च स्टेशन जवळ जाऊन पोहोचल्यानं धोका निर्माण झालाय.